नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओचा विषय असा मित्रांनो का ऑटो फ्रीज ही कन्सेप्ट काय आहे। ऑटो फ्रीजचं पूर्णपणे मी डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला। कारण ऑटो फ्रीज हा याच्यामुळे तुम्हाला चांगलं कॉलेज लागू पण शकतं किंवा तुमच्या हातातून चांगलं कॉलेज जाऊ पण शकतं। कारण ही एकदम महत्त्वाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील। तर चला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा जर 4 कॅप राऊंड झाले तर त्याचे रूल्स पण चेंज राहतील। ते रूल्स पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओत आज। तर ऑटो फ्रीज काय, तर मित्रांनो तुम्ही जेव्हा कॅप राऊंडसाठी फॉर्म भराल, तुम्ही कॉलेजची लिस्ट त्याच्यावरती अपलोड कराल आणि ते कॅप राऊंडला सुरुवात होईल। तेव्हा जर तुम्ही पहिल्या नंबरला टाकलेलं कॉलेज आणि तेच जर तुम्हाला अलॉट झालं तर ते कॉलेज आहे ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे। म्हणजे तिथून पुढे तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडसाठी बसता येणार नाही आहे मित्रांनो। ते कॉलेज तुम्हाला कोणत्या पण परिस्थितीत तुम्हाला ते कॉलेज घेणं आहे आणि ते कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करणे आहे। तर हा आहे ऑटो फ्रीज। आता ही ऑटो फ्रीजची कन्सेप्ट प्रत्येक कॅप राऊंडला जर वेगवेगळी राहणार आहे। कारण जर 4 कॅप राऊंड झाले तर प्रत्येक कॅप राऊंडची म्हणजे किती नंबरच्या कॉलेजला ऑटो फ्रीज होणार आहे, किती नंबरपर्यंत हे वेगवेगळं राहणार आहे। तर कॅप राऊंड 1 साठी हे फर्स्ट कॉलेजसाठी राहणार आहे। जर फर्स्ट कॉलेज जर अलॉट झालं तरच ऑटो फ्रीज होणार आहे कॅप 1 साठी। तसंच जर कॅप सेकंडसाठी झालं तर टॉप 3 कॉलेजसाठी हे ऑटो फ्रीजची कन्सेप्ट लागणार आहे। टॉप 3 मध्ये तुम्हाला कोणतं पण कॉलेज लागलं तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे सेकंड कॅप राऊंडसाठी। आणि थर्डसाठी हे आहे टॉप 6 कॉलेज, टॉप 6 साठी असणार मित्रांनो। आणि समजा जर टॉप 6 मधून तुम्हाला 7व्या नंबरचं कॉलेज लागलं किंवा 7 पेक्षा खालच्या नंबरचं कॉलेज लागेल तर तुम्हाला कॅप 4 साठी एलिजिबल राहणार आहे तुम्ही कॅप 4 साठी। तर कॅप 4 साठी असं आहे की जे पण कॉलेज तुम्हाला अलॉट होईल ते कॉलेज तुम्हाला घेणंच आहे मित्रांनो। तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करण्याची ही पूर्ण कन्सेप्ट आहे ऑटो फ्रीजची मित्रांनो। जर 4 कॅप राऊंड जर झाले तर